नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील जनतेसाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 10 धडाकेबाज निर्णय 15 ऑगस्टपासून लागू। 12 जुलै शुक्रवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही मायबोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे। या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होणार आहेत। महिलांच्या खात्यात नेमकी ही रक्कम कधी जमा होईल याची माहिती समोर आली आहे। लाडकी बहीण योजनेचे पैसे 14 ऑगस्टला महिलांच्या खात्यात जमा होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होईल आणि 15 ऑगस्टला पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील। ऑगस्ट नंतर प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत बांधकाम कामगारांसाठी निशुल्क गृहोपयोगी वस्तू संच वितरण योजना सुरू करण्यात आली आहे। बांधकाम कामगारांनी योजनेचा लाभ घ्यावा आणि योजनेच्या लाभासाठी मध्यस्थांसोबत व्यवहार करू नये असे आवाहन करण्यात आले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। पर्यावरण रक्षण, अन्न सुरक्षा यांच्या माध्यमातून राज्याकडून घेतल्या गेलेल्या शाश्वत विकास धोरणांची दखल घेत 15व्या कृषी नेतृत्व समितीचा 2024चा प्रतिष्ठित सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा पुरस्कार राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत स्वीकारला। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते हा पुरस्कार आज प्रदान करण्यात आला। तर बघा, त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे। सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना महिन्याला 1500 रुपये देण्यात येणार आहेत। दरम्यान या योजनेवरून राज्याच्या राजकारणात अनेक दावे प्रतिदावे केले जात असताना या योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात मनसेचे नेते प्रकाश महाजन यांच्या पाठोपाठ आता विश्व हिंदू परिषदेने देखील नवी मागणी केली आहे। ज्यांना 2 पत्नी आणि 2पेक्षा जास्त अपत्ये आहेत त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊ नये अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे मुंबई गोवा प्रदेश प्रमुख गोविंद शेंडे यांनी केली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या वीज कंपन्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मूळ वेतनात 19% आणि सर्व भत्त्यांमध्ये 25% वाढ देण्यात येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। या सरकारकडे देण्यासारखं काहीही नाही, फक्त जुमलेबाजी करत असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे। हे सरकार जातीजातीमध्ये भांडण लावण्याचे काम करत असल्याचे ठाकरे म्हणाले। सर्व समाजातील जनतेला मी विनंती करतो की आपापसात भांडण करू नका। तुमच्या सर्वांचा न्याय्य मागण्यांबरोबर मी असल्याचे ठाकरे म्हणाले। दरम्यान उद्याच्या सर्वपक्षीय बैठकीत आरक्षणाच्या संदर्भात सर्वसामान्य तोडगा काढा। मी आज तुम्हाला जाहीर पाठिंबा देतो असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत। मनोज जरांगे पाटलांना बोलवा, लक्ष्मण हाकेंना बोलवा, त्यांना सांगा खरंच आरक्षण मिळते का, त्यांच्या जीवाशी का खेळता असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। एक मोठी बातमी समोर आली आहे। गेल्या काही महिन्यांपासून मराठा नेते मनोज जरांगे पाटील जी मागणी करत होते ती लवकरच पूर्ण होणार आहे। राज्य सरकार लवकरात लवकर सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश काढणार अशी माहिती राज्यातील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे। माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली आहे।